मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला एकदम छान असा कडक विषय हार्ड व्हिडिओ झाला आहे मित्रांनो। स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल, तुम्हाला समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कशा प्रकारे झाला आहे। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक सेंड करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब पण करून टाकून द्या। आणि मित्रांनो, मी जेवढे व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलं जसं की बीटमार्क आणि शेक इफेक्ट, फोटो, PNG वगैरे, ते सर्व काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करता येत नसेल आणि मटेरियल डाउनलोड करता वेळेस काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगू शकता, आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल की जसं फोटो, PNG, ओव्हरले व्हिडिओ वगैरे, आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथं आपण फ्रीमध्ये मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करतच असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतं। तर मित्रांनो, आपण थोडा उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला अशा प्रकारे ॲनिमेशनला ओपन करायचं, प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपला अशा प्रकारे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून आहे। आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही बीट वगैरे लावून दिलेलं आहे। मी आपला सर्वात अगोदर 00च्या बीटला जायचं, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, ह्या डब्यावरती क्लिक करायचं। मग अशा प्रकारे काही ओव्हरले व्हिडिओ बनवून दिलेलंच आहे। मी आपला याला ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग ॲड केल्यानंतर मग आपला 8.13च्या बीटला जे काय पुढचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट करून घेतल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग अशा प्रकारे कोणतीही फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटला अजून कट करून घ्यायचं। अशा प्रकारे लहान मोठी असेल फोटो तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्या। चला तर अशाच प्रकारे तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही या 17.5च्या बीटला यायचं, तर फोटो वगैरे ॲड नाही करायचा आहे आपला। मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला या डब्यावरती क्लिक करायचं। मग आपलं मॉडेलचं जे काय आपण व्हिडिओ एडिट करून दिलेला आहे अशा प्रकारे काही त्या मॉडेलच्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला 26.07च्या बीटला जायचं। अशा प्रकारे काही लहान मोठे असेल तर त्याला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे काही मग ॲड केलेलं आपण असं काही ओव्हरले वगैरे ॲड केलेलं आहे। मग आपला 8.13च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे काही आपण PNG वगैरे बनवून दिलं आहे, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आपला मग आणखीन 00च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला बॉर्डर PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला बॅक जायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काय आपण 4 इफेक्ट्स दिलेले आहेत। त्या फर्स्ट लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं, मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग आपला 8.13 पासून ते पूर्ण 9.19 पर्यंत हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। अशाच प्रकारे तुम्हाला हे जितके काही लहान लहान फोटो आहेत पूर्ण फोटोंना इथंपर्यंत 9.19च्या बीटपर्यंत आपलं जे काय मधातला अलीकडले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। मग आपला बॅक जायचा, बॅक एक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला जे काय अशा प्रकारे आपला 9.19च्या पुढे जितके काही मोठे मोठे बीट आहेत, मोठे मोठे फोटो आहेत, अशा प्रकारे मोठे मोठे फोटो दिसत असतील तुम्हाला, त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचं। अशाच प्रकारे आपले जितके काही मोठे मोठे फोटो आहेत इथून ते पूर्ण या ओव्हरले व्हिडिओपर्यंत, ओव्हरले मॉडेलचे ओव्हरले व्हिडिओ आहेत इथंपर्यंत आपला हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर पेस्ट करून घ्या। तर मित्रांनो, बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर इफेक्ट्स प्रोजेक्ट ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपला मग 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे काही पुढे जायचं। पुढे गेल्यानंतर आपल्या अशा प्रकारे काही मॉडेलच्या ओव्हरलेच्या पुढे अशा प्रकारे लहान लहान फोटो दिसत असतील, लहान लहान बीट किंवा फोटो दिसत असतील। मग त्या सर्व लहान लहान फोटोंना
हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. मग हे का सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. पूर्ण आपल्याला 28.13 बीटपर्यंत आपल्याला जितके काय अलीकडले फोटो सर्व फोटो हा ॲड करायचा. तर लवकरात लवकर ॲड करून घेऊया. मग आपल्या बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर एक इफेक्ट प्रोसेट ओपन करायचा आहे. मग आपला असं काय 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपल्याला मग बीट मार्क प्रोसेटला ओपन करायचा आहे. मग आपल्या अशा प्रकारे जितके लास्टचे मोठे मोठे फोटो दिसत असतील आपला, अशा प्रकारे काय मोठे मोठे लास्टचे फोटो आहेत. 28.13च्या पुढे जितके काय मोठे मोठे फोटो आहेत ते सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. मग आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. अशाच प्रकारे जितके काय आपला उरलेले जितके काय राहिलेले फोटो आहेत ते सर्व फोटोंना हाच इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग अशाच प्रकारे तुम्ही पण पूर्ण फोटोंना हाच इफेक्ट ॲड करू. मित्रांनो, अशा प्रकारे की आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जे काय आपलं बाकीचे व्हिडिओ ते व्हिडिओ बघत राहा.